मुंबईत एक खळबळजनक घटना घडली आहे। इथल्या वनराई पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांवर एका आरोपीचा जीव घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। याचा निषेध म्हणून आरोपीच्या नातेवाईकांनी आणि समाजातील नागरिकांनी पोलीस ठाण्यात तोडफोड केली आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा प्रतिकार केला, ज्यात अनेक पोलीस अधिकारी जखमी झाले। पहा अन्यायाचा हा प्रतिकार। मुंबईत एकच खळबळ। मयत आरोपीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात केली तोडफोड। पोलिसांचा निष्काळजीपणा भोवला आरोपीच्या जीवावर। कोण आहे मृत्यूला जबाबदार? या दृश्यांना पाहून तुमचंही काळी जाटेल, अंगावर शहारे येतील। धाय मोकलून रडणारी ही महिला तिच्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार कोण आहे हा जाब वनराई पोलिसांना विचारते आहे। या लोकांनी कधी मारून टाकलं? आरोपी पकडण्यावाला उसको पहिले बाहेर काढ। या मातेला तिच्या भावना अनावर झाल्या आहेत। हिचा 22 वर्षीय मुलगा अनिकेत साळवीचा मृत्यू झालाय। हा मृत्यू संशयास्पदरित्या झाल्यानं नेमका हा मृत्यू वनराई पोलिसांच्या निष्काळजीपणानं झाला की अकस्मात झाला हेच या माऊलीला कळेनासं झालंय। 27 ऑक्टोबरला अनिकेतला चोरी करताना नागरिकांनी रंगेहात पकडलं आणि बेदम चोप दिला। त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। मात्र रात्री त्याच्या पोटात दुखू लागल्यानं त्याला भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आलं। उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। त्यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटलं। मयत अनिकेतच्या कुटुंबियांनी आणि समाजातील कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याची तोडफोड केली आणि अनेक पोलीस अधिकाऱ्यांना जखमी केलं। मुलगा दाखवायला कोण तयार नाहीये। मुलगा तर दाखवायला पाहिजे ना। आता वरच्यावर अजून त्यांना घेऊन जातात इकडे तिकडे। विषय काय मला पण सगळ्या कपडे वगैरे काढून ओढत मात्र या घटनेला आटोक्यात आणणं वनराई पोलिसांना काही जमलं नाही। त्यांनी नातेवाईकाच्या प्रतिकाराला प्रत्युत्तर देण्याच्या नादात कायद्याचं उल्लंघन केलं। जरा पहा या दृश्यांना। महिला नातेवाईकांना पुरुष पोलीस हवालदार आणि अधिकारी कसे धक्काबुक्की करतायत। पहा कसे हे एका मयत आरोपीच्या नातेवाईकांना जमिनीवर ढकलून पाडतायत। त्यांना अटक करण्यासाठी एकही महिला कॉन्स्टेबल पुढे न सरसावल्यानं परिस्थिती आणखीनच चिघळली। अखेर रिजन स्क्वॉडला तिथे पाचारण करण्यात आलं आणि सगळ्यांना अटक करण्यात आली। काही नातेवाईक त्याचे आलेत की तो आमचा आहे म्हणून सांगू लागलेत। तर त्यावेळेस मग त्यांनी सांगितलेलं नाव आणि यांनी सांगितलेलं नाव हे मॅच होत नव्हतं, टॅली होत नव्हतं। मग त्यावेळेस पोलिसांनी व्हेरीफाय केलं, त्यांना विचारलं की खरं नाव सांगा म्हणून। त्यावेळेस त्यांचा इथं गोंधळ सुरू झाला आणि त्यांनी अजूनही ते खरं नाव सांगत नाही। त्यामुळे मी इथं पोलीस स्टेशनवर दगडफेक वगैरे करायला सुरुवात केली। पोलीस ऑफिसरवर हल्ला करायचा प्रयत्न केला। सगळ्या पोलिसांनी समोर येऊन ती परिस्थिती आटोक्यात आणली। मयत कुटुंबियांनी आरोप केलाय की ज्यावेळी आरोपी अनिकेतला नागरिकांनी 3 तास चोप दिला, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली, तेव्हा त्याला रुग्णालयात दाखल का करण्यात आलं नाही? वेळीच त्याला जर उपचार मिळाला असता तर त्याचा जीव गेला नसता। आता या घटनेचा सखोल तपास डीसीपींनी सुरू केलाय। राजू परुळेकर, TV9 मुंबई।